हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि अणिक तुझे काही न मागू देवा विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल हो विठ्ठल 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 सुग्रीव मित्रं परम पवित्रं सीताकलत्रं नवमेधगात्रं कारुण्यपात्रं शतपत्रनेत्रं श्रीरामचंद्रं सततं नमामि। आवाज कमी पडतोय बरं का। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मंगल भवन मंगलहारी द्रवौषध शिरत चिर बिहारी। जय 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 हनुमान गोसावी कृपा करो गुरुदेव की नाई। जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की टाळांचा गोंगाट नको, असं स्वर गोड वाटलं पाहिजे बरं का। पखवाज असो, टाळ असो, तुमचं आपलं बोलणं असो, लावणी मृदंग श्रुती टाळघोष सगळ्यांचा स्वर एक झाला पाहिजे, तर त्याचं नाव संगीत। एक कोणतंही जास्त झालं, हा एक कोणतंही जास्त झालं तर मग शिट्या मारणार, तेच मला सांगायचं होतं। असो, अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत छोटा उशिरा कीर्तन सुरू झालं म्हणून 3च चरणांचा अभंग निवडलाय। 1.5 तासामध्ये 3 चरण सहज सुटतील, 11 वाजेपर्यंत संपेल। 7 दिवसापासून तुम्ही प्रचंड जागरण करत आहात, तुमचे चेहरे सांगतायत। आता पास चांगलंही बोललं तरी हसूच लागले, मग आता काय बोलायचं। त्यामुळे 11 वाजेपर्यंत मी कीर्तन आटपायचा प्रयत्न करेन। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम मागणं मागताय। तुकाराम महाराज मागणं असं आहे, रमेश महाराज ते थोडंसं खालीवरती झालं ना, मला कुठं स्वर कळतो। तुम्हाला स्वर समजणारे माणसं आहेत म्हणून कारण आलं नाही मधलं मला काहीच समजत नाही। फक्त मला एक माहिती आहे, बोलायचं। आणि तुम्ही लाख स्वर लावले आणि मीच गेले गेले टिंगरीवालाच ना गत काय नाही देखत नाही। त्यामुळे तुम्ही मला सांभाळून घ्या। मागणे ते एक हो, पांडुरंगाकडे मागणं मागतायत की एकच मागणं मागायचंय पांडुरंगा,
तुझ्याकडे एवढाच, जास्त काय मागत बसू. देशी 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 ल नाही, ल शब्द लावू नका, पण देशीचा अर्थ विदेशीशी जोडू नका. भविष्यकालीन शब्द येतो. जर देशी पहा देऊ शकतो, दिलं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. मी मागायला आलोय, पण पहा जर शक्य झालं, आता उदार तू होई, जर शक्य असेल तर पाय देता आलं तर कर विचार. विचारलं पांडुरंगाने काय देऊ. या संताची निरवी. आता 4-5 दिवसापूर्वी एक ठिकाणी तात्या हरिदागरचं कीर्तन होतं, तिथे सगळी मंडळी काय म्हणायचे, या संताशी नुरवी. नुरवी म्हणजे एकली बी उरू देऊ नको बा, सर्व उपाड. नला काना म्हणजे जर पहिला उकार दिला तर नुरवी म्हणजे उरू देऊ नको, आणि निरवी म्हणजे लक्ष ठेव. तुझं सतत लक्ष संत मंडळींवर असू दे. या संताशी निर्वी निर्वत राहा, हेच मत दे, दुसरं काहीच नको. आता ऐकणार ना विशेष वाटेल, मागणारे तुकाराम महाराज मागतायत कुणासाठी, संतांसाठी. पण शेवटचं मागणं काय होतं त्यांचं, तो काय म्हणे, आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची. ज्या संतांवर तुझं लक्ष असेल अशा संतांच्या चरणाजवळ मला जागा दे, आणि मला तुझ्याकडे फक्त एवढाच मागायचं आहे. पांडुरंगा सप्त्याची हरिजागर रूपाची सेवा माझ्याकडे दिलेली आहे. 7व्या दिवसाची एकापेक्षा एक गुणवंत नामवंत कीर्तनकार इथे येऊन गेलेले आहेत. ते पोरं तिकडे बोलत आहेत का कोणीतरी इकडे मागे. बर नाही मागे तर राजाल बी काय पुढे बोलणारे नको. आता मागच्यावर काही इलाजच नाही. सेवेसाठी हजर असणारे आमचे हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू महामंडलेश्वर कजवाडेकरजी अनंतजी महाराज, हरिभक्तपरायण रमेश महाराज, विणेकरी दादा, काय नाव तुमचं, हेमाप्पा, हरिभक्तपरायण आमचे संतोष महाराज. चिवडा छान होता बुवा तुमच्याकडचा, असला तर निरोप पाठवा. कारण मी या वर्षी पाहिले बऱ्याच लोकांकडे बोगसच चिवडे होते, पण तुमच्याकडचा मला खूप आवडला त्या दिवसाचा. आणि त्यामुळे पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं, फोन लाई द्या जाता जाता आपण सरी घ्या. काय काय सरी घ्या, याला दानत म्हणतो. चांगला आहे ना. हरिभक्तपरायण आमचे खजवाडेकर माऊलींचे चिरंजीव, आनंद वाटला बुवा. नाही तर बाप बेटे सहसा एका स्टेजवर नसतात. सहसा बोललो बरं मी, कधीच नसतात असं नाही. आमचे सख्य चुलत 2 आमचे काका आहेत, दोन्ही एकच ठिकाण बटतच बरं. हा उपस्थित सर्व साधू संत ज्यांची मला नावं माहिती नाहीत, आमचे हरिभक्तपरायण जिभाऊ. आणि एक करा, यांना तिकडे उभं करत चला. तुम्ही विनाकारण मना घसाले असा त्रास होईल आहे. तुम्हालाही होतोय का, काहीतरी आहे का होती होती, नाही तुमचा काही दोष नाही. हां चला मग, सगळ्यांना जर ठसका असेल, मी विनाकारण चिंता करत होतो की मी तर तसं काही वाकडं तिकडं खात नाही, आणि मग झालं कसं काय व अचानक सगळे नियम पाळून. आमच्या हरिभक्तपरायण माऊली ज्ञानेश्वर महाराज, हरिभक्तपरायण आमचे राजे हेमंत महाराज, आमचे दीपक महाराज उर्फ पप्पूदादा, हरिभक्तपरायण आमचे. अत्यंत शांत वाटले बाबा तुम्ही, कारण आमच्या तिकडचे एक तुकाराम महाराज आहेत, बाबरावचे तर दांगडो घाल देतात त्या. आमचे तुकाराम महाराज
ज्यांनी मला या सेवेचं आमंत्रण दिलं आमचे विश्वास पगार सर कुठे गेले आहेत? हां, मला वाटलं झोपी घ्यात का काय बा आई झोपी देणं, कारण बहुतेक मास्तरी आमना फनमा पडतं नाही. शेवट येऊ उभा राहतात. आवडलं नाही, आमले बी आवडलं. सपत्नीक आलेले आहेत. आताच त्यांनी मालेगावचे जे सर त्यांची ओळख करून दिली, वृक्षमित्र सरांचे मोठे भाऊ अण्णा. विनोदी कीर्तन करायची माझी सवय आहे. मी तुमच्या दुःखात सहभागी आहे पण कारण अण्णांचे चिरंजीव मागे वारले, ऐकून खूप वाईट वाटलं. आत्ता वरच्या टेंब्याला माझं कीर्तन झालं, तिथे अण्णा भेटले. मी त्यांना विचारलं, म्हटलं का तुम्ही त्या दिवशी मला नाही बोलले की बा मुलाचं असं झालंय. म्हणे महाराज तो क्षण आनंदाचा, त्या लोकांचा आनंद, हे आपलं दुःख आपल्या घरी सांगता येईल. फार कमी लोक असतात असे दुःख झाकून इतरांच्या आनंदामध्ये सहभागी होणं, आणि ती ईश्वरीय देणगी असते. आता बऱ्याच लोकांना दिवाळीच्या दिवशी सुद्धा वहीचे वास वाटत त्याच ना घरमा. दिवाळी फराळ केलेला सगळं काही अगदी व्यवस्थित, पण चेहऱ्याकडे पहा, फोडीली गोवरी तैसा दिसे तोंडावरी. त्यांना सांगा तुम्ही का आज दिवाळी आहे, काही आनंद येत नाही का? मग दर चाल दिवाळी, मग दर चाली, मग यंदा सुतकदारांचे का तुमले आनंदाचाही आनंद कळत नाही काही काही लोकांना. असो, छत्रपती शिवाजी महाराजजी यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून, तुमचा साऊंड चांगला आहे, थोडंसं मला आवाज देत चला. नाही हसू नका ना, आजचा मागणीचा दिवस आहे ना, मग आवाज त्यांच्याकडे नको मागू, मग कुणाकडे मागू? आणि तुमच्याकडे सगळे मागणारच, तुम्ही अवपाचारा तरी ना. आता कोणीही मागतील. आता हे साऊंडवाले माझ्याकडे काय तक्रारी करतात, म्हणे बाबा तो फकवा झालाय ना, घडी घडी असा करत. मग तू देखू ना कोणा त्यानाकडे पाहायचं नाही. आपण साऊंडवाल्यांची नजर ऐराणीत सांगतो येडी गाली नजर पाहिजे. वऱ्याच द्या का ना, पण दिखू देवा नाही. विठाल 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 विठाल. आता तुम्हाला काय वाटतं, हेच मागतील का? हे तुमच्याकडे मागतील, इको द्या, ट्रबल द्या. आता 40 गावला तर आमचे एक गायक ट्रबल मागायचे, आणि भजनी मंडळ 12 गावचं आले ना. आता शेजारी उभे असलेले ते मागतायत, समजा रमेश महाराज सांगतात त्यांना ट्रबल द्या, मग ते रमेश महाराज बोलतील फार झालं, संतोष महाराज सांगतील त्यांना ट्रबल द्या. ज्याला काहीच माहीत नाही काही जे काही नाही, तो सांगे हो बो डबल दे. म्हणतो ती दे आणखी एक एम्प्लिफायर त्याचले ती दे. विठ्ठल 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 आनंद साजरा करा, कुठेही जा. ते साऊंडवाले पाहिजे माझ्याकडे, म्हण डबल काय म्हणते, त्याला विचार डबल काय राहते. आपल्याला येत नाही, मग कशाला भानगडीत पडायचं विनाकारण. जे कळतं ते बोला, आपल्या आपल्या भाषेत बोला. असो, 7 दिवसपर्यंत 6 दिवसपर्यंत जे, अर्थात हा जो मागणीचा दिवस आहे. मग काही काही मंडळी म्हणतात महाराज जर मागायचंच होतं मग हा दिवस पहिलाच दिवस ठेवायला काय झालं? म्हटलं नाही ना, त्या पद्धती असतात. भगवंताकडे काहीतरी मागायचं आहे म्हणून सप्ताहाची नेमणूक. पहिल्या दिवशी भगवंताला पाचारण केलं, देव बैसले सिंहासनी बसले ना, मग त्यांच्या आवडीचं सगळं चालेल. जर पाहुण्यांना आपण बोलवलेलं आहे मग त्यांच्या आवडीप्रमाणे चाला. 2 जण त्यांच्याशी गप्पा मारायला, समजा घरमालकाला कुठे जायचं आहे, पाहुणे बोलवलेत आपल्या घरी, सांगतो ना आपण मी येतो तोपर्यंत तू व्यवस्थित पाहुण्यांशी बोल. ते व्यवस्थित बोलणारे बसवायचे असतात काळजीपूर्वक. नाहीतर हे गेले शेतात आणि त्या पाहुण्यांना विचारायला लागले तुम्ही का आले? म्हणे आमने पाठ वय वय कराय ती म्हणून येईल ते काय. नाही नाही, म्हणजे तुम्ही कोणत्या कामासाठी आलेले आहेत इथे? म्हणे तुला उकल पाडाल बटाडी घ्या का तो? बसवलं कशासाठी? आपण देवाला बोलवलं सप्त्यात. मग नियोजनच असं केलंय वारकरी सप्त्याचं की देवाला आवडणारं भजन, आणि ते सुद्धा लावणी मृदंग, श्रुती टाळघोष, सेव ब्रह्मरस आवडीने. काही ठिकाणी वीणा वादन केलं जातं. श्रुती म्हणजे वीणा. वीणा नारदजींच्या हातात आहे. नारद हे अतिशय प्रिय भक्त आहेत भगवंताचे.
देवाला आवडता भक्त जर म्हणायचं असेल तर नारदीय भक्तिसूत्र हे स्वतंत्र एक शास्त्र आहे. देवाला प्रसन्न करायचंय, काय करावं लागेल? पतीला प्रसन्न करायचंय, काय करावं लागेल? देवाला प्रसन्न करायचंय, आपुला तो एक देव करून घ्यावा. मग त्याच्या खुबी आहे. एकच खुबी सगळ्यांना चालत नाही. समजा पतीला प्रसन्न करायचं तर हळूवार त्याच्या कानाजवळ बोलावं लागेल, अहो मराठीत, अहो आयराणी मग ऐ जे इथे काय जे बोलत असतील. आणि आता पद्धती बदलल्या, जमाना स्टँडर्ड झालेला आहे. पहिल्याने चालायचंय जुन्या लोकांना, पत्नीला जर आवाज द्यायचा असेल, ऐ ऐ बरोबरी आहे. तिला जर बोलवायचं असेल 50 लोकांमध्ये, अहो अ उठी जणली. आता माझी नात विचारते माझ्या सुनेला, मम्मी आजींना असं आजोबा ऐ का बरं म्हणतात? म्हणे आजीन नावच आईची. म्हणे मग तू का बरं म्हणत नाही? म्हणे मग मी रासू काय ठीक या घरमा, मी जर आई म्हणतो. मला विचारायची, म्हणे आजी तुम्हाला अहो का बरं म्हणतात? म्हटलं ती आमची जुनी पद्धत आहे बेटा, आता ती नाही चालत पद्धत. म्हणे मग मम्मी का बरं म्हणत नाही? म्हटलं मग मम्मी काय म्हणते? मम्मी आहो म्हणते. म्हटलं ते मराठीत झालं. आता आमच्या शेजारी एक नवीनच जोडपं भाड्याने राहायला आलं. ती बाई तिच्या नवऱ्याला आवाज देते, संजू इकडे येणार आहे. मला वाटतं पोऱ्याला मलाही राहिली. आणि हाही सुटतून तर ते काय म्हणते म्हणतात, निवाई गोदगडे आपण शेजार, असाच शेजार धर्म पाहिजे. विठ्ठल माझा पोरगा माझ्याकडे पाहायचं. म्हणे आई काय पद्धत आहे? म्हणता आई तत की जाई तून मला सांगायचं, विश्वनाथ इकडे अरे सप्त उठी जाई त्या रोज. जमाना बदलतोय, आपल्याला बदलावं लागेल, सहन करावं लागेल. पांडुरंगाला पाचारण केलं, बसवलं तर मग देवाच्या आवडीचं विणा. विणा असला म्हणजे पांडुरंगाला काय वाटतं, नारद आपल्या शेजारी. मग ज्याच्या हातात तो विणा येईल 7 दिवसाचा, त्यांनी त्या प्रकारे नियम पाळावेत. आणि परमार्थात असं आहे, जो जितकं करेल तितकंच त्याला मिळेल. जसं LIC वगैरे त्या विमा कंपन्या आहेत, जो जेवढं काम करेल तेवढं त्याला मिळतं. पगार नसतो एजंट लोकांना. आता आम्ही कीर्तनकार लोक देवाचे एजंट आहोत, पगार आहेत का आमले? जिथला पैसूत तेवढं मिळेल. जेवढं काम परमार्थात तुम्ही कराल तितकं तुम्हाला मिळेल. सायंकाळी हरिपाठाचं नियोजन केलंय. पूर्वीच्या सप्त्यांमध्ये प्रवचन असायचं. प्रवचन शब्दाचा अर्थ आहे भगवंताने जे वदवलेलं तेच भगवंताला ऐकवायचं. आपण देवाने काय सांगितलेलं तेच सांगायचं. भागवतातलं असो, ज्ञानेश्वरीतलं असो. सायंकाळी हरिपाठ असायचा, वारकऱ्यांची संध्या, आणि रात्री कीर्तन. कीर्तनकाराची परीक्षा प्रवचनातून व्हायची. प्रवचन म्हणजे कुठल्या श्रेणीचं आहे त्यानंतर लोक ठरवायचे रात्रीचं कीर्तन कसं असेल. कळो येते खरे एक दुजाहून. काय वक्तव्य असेल यांचं रात्री ते प्रवचन सांगायचं. नंतर प्रवचन बंद झाले, आता नुसती कीर्तन. पहिल्या दिवशी रूप पर घ्या, नाम पर घ्या, गुण पर घ्या. पहिले 3 दिवस म्हणजे भक्तांचा महिमा वगैरे. 4था, 5वा, 6वा दिवस प्रबोधनासाठी स्वतंत्र सोडलेले. आणि 7वा दिवस देव प्रसन्न झाले हे सगळं ऐकून. मग प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडे मागणे. कुणाकडेही समजा तुम्हाला काय 500 रुपये जरी मागायचे असतं, त्यांच्या पायऱ्या चढल्या चढल्या तुम्ही सांगला दगाड 500 रुपये दगाड, तो काय म्हणेल जानना पहिचान बडी मी सलाम कथा 500 दगाड. पहिल्याने त्यांची स्तुती करावी लागेल, व्यवस्थित बोलावं लागेल, विचारपूस करावी लागेल, मग गाडं सोडणं पडी. मग बागेच कशी जोते सोडणं पडतील कुठेतरी. मग विचारावं लागेल त्यांना की आम्ही कशासाठी आलो. आणि जे पट्टीचे देणारे असतात त्यांना समजून जातं की हा ज्या अर्थी एवढी विचारपूस करतोय ना, तर याला वास्तनी लागणं बनवट असणार. पट्टीचे देणारे दाता छुपत नाही मागणं आयो. मागणाऱ्याचा चेहरा पाहून ठरवून घेतो माणूस याचक की अयाचक. पांडुरंगाला प्रसन्न करण्यासाठी. मग आपली पालखी वगैरे झाली का? उद्या आहे. काही काही ठिकाणी हरिजागरच्या दिवशी असते दुपारी.
म्हणजे त्या देवाला सगळं गाव दाखवायचं असतं. जसं आपण आमदार वगैरे नेते आणले की त्यांना गावात आपण मिरवणूक काढतो, म्हणजे काय त्रुटी आहेत, काय कमतरता आहेत त्यानुसार द्या, हे त्यांच्याकडे आम्ही मागणं मागतो. तर पांडुरंगाला सगळं गाव दाखवलं की पांडुरंगा तुम्ही पाहिलेलं आहे, आता इथे काय द्यावं लागेल हे तुम्ही ठरवा. आणि तो ठरवण्याचा दिवस आजचा मागणीचा दिवस आहे. विठ्ठल मग मागणं कुणी मागावं? मागणं मागायच्या पद्धती आहेत, अर्थात पात्रता आहेत त्या. मागणं कुणी मागावं, कसं मागावं, कुठे मागावं, केव्हा मागावं आणि का मागावं, या 5 अंगांचा ज्याचा अभ्यास झालेला असेल त्याने मागणं मागावं. कीर्तनाचंही तसंच आहे. जसं मुहूर्त असतो आपला, तिथी वार ग्रह नक्षत्र आणि योग, हे 5 अंग जळून आले म्हणजे पंचांग बनतो. मग उपोद्घात पासून प्रतिपाद्य विषयापासून तर थेट मिळवणी आणि प्रस्तावनेपर्यंत 5ही अंगाचा ज्याचा अभ्यास झाला असेल त्याने कीर्तन करावं. आणि नुसता अभ्यास असून चालत नाही, तर त्याने पात्र आणि पवित्र असलं पाहिजे. विठ्ठल त्याशिवाय जमणार नाही. चला बा मागणं मागायचं, पण एक मागणं मागण्यासाठी नातं असावं लागतं. हृदयाचं असो, रक्ताचं असो, शरीराचं असो. तुम्ही म्हणाल रक्ताचं आणि शरीराचं तर एकच आलं, विभाग कसे काय 2 केले? नाही, 2 आहेत. रक्ताचं नातं म्हणजे ज्या घरात आम्ही जन्म घेतलाय ते गोत्र, ती भाऊबंदकी, जेवढे सुतक पाळणारे आहेत आपले, ते आपले रक्ताचे नातेवाईक आहेत. आई आपला रक्ताचा नातेवाईक आहे, बाप आपला रक्ताचा नातेवाईक आहे, भाऊ, चुलत भाऊ, सुतकी, भाऊबंद सगळे रक्ताचे नातेवाईक आहेत. आत्या आपली रक्ताची नातेवाईक आहे, कारण आपला बाप आणि त्यांची बहीण आपली आत्या एकाच रक्ताचे आहेत. हे रक्ताचं नातं झालं. शरीराचं नातं, शरीराचा शरीराशी विवाह योग जुळून आला, गळ्यात माळा टाकल्या गेल्या, तदेव लग्नम सुदिनम म्हणून नुसत्या गळ्यात माळा टाकल्याबरोबर तिथून पुढे जे नातं निर्माण होतं ते शरीराचा शरीराशी विवाह झाल्यामुळे त्याला म्हणतात शरीराचं नातं. मग सक्का साला, चुलत साला, जेस साला, माम साला, 3 ट्रका प्याक. आकड सासू, मावस सासू, जीस सासू, सख्खी सासू, फुई सासू, मानेल सासू. आता काही सांगितले का रे, माल जवाई मानेल जे म्हणे, म्हणतो भाग्यवाने भाऊ, माले कसा कोणी भाऊ बी मानायला तयार नाही म्हणे, महाराज तुम्हाला स्वभाव गंध आहे म्हणतो. तेच तर नड राही ना तटी. शरीराचं नातं मान देईल, रक्ताचं नातं मान नाही देणार पण कल्याण करेल. समजा एखादा मुलगा दारू पितोय, पण त्याला समजलं आपली आत्या आली, घरी लग्न आहे, कोणीतरी सांगितलं त्याच्या आईने, आत्या पटेलचे तथा दाखला घर वय पाय पडी. आत्याचा पाय पडायला गेला, नमस्कार करतोय आत्याला. आत्याने लगेच आशीर्वाद द्यावा ना. आत्या काय म्हणते, भावाचा मुलगा आहे, दारू पितोय, का रे कुत्रा, तुला लाज वाटच का निचले? म्हणा भाऊ विठ्ठल सारखा म्हणे, भाऊजाई रुक्माई सारखी, तू नीच असा कसा पैदा जाय रे. रक्ताचं नातं आहे. आणि तो 125 किलो ना, आत्या चपल्या समज 26 किलो, पण अधिकार आणि नातं काहीच नाही बोलला, पाय पडून निघून गेला. तोच मुलगा त्याच्या सासूच्या समोर गेला, तिकडच्या खोलीत. सासू म्हणे का त्याला, का रे कुत्रा दारू पिय? बोलेल का? का नाही बोलणार? तिला माहिती ना खोय भराई जाई. पोरले आपला बरोबरच रवाना कर देतील. आणि ते इंदुरीकर महाराज सांगतायत बा, आता बायकोल नाही सास वाचले जोडा म्हणे, त्याच नेक्याचे टायकी. वाटलं असेल त्यांना काहीतरी तसं. आता विनाकारण घर घालणाऱ्या मंथरा जर असतील, मुलीला शिकवा, मार्गदर्शन करा. आई मुलीची गुरु आहे, पहिला गुरु, तिच्या पोटी जन्म घेतलेला आहे. आईचं ऐकणार नाही मग कुणाचं ऐकेल? पण दुसरा ना गरमा शानपणा करणारले मंथरा म्हणतच आई बी ध्यान मारावं द्या.
शूर्पणखा किंवा मंथरेच्या यादीत जाऊ नका. आणि साध्या एस टीमध्ये लिहिलेलं असतं महाराज ड्रायव्हिंग करत असताना ड्रायव्हरशी बोलू नका. हँडल करते ना पोरगी तिचा संसार, आपत्ती येईल ना मग पुरी बाहुबल केलं फोन लाई द्या. चला रे बडा गाडी मग चला तडे देखू दे केकले वाकाड रबाबल्या मग ते आपत्ती आली तर विनाकारण ढवळा ढवळ करू नका. तुम्ही आई आहात, गुरु आहात तिच्यात 80% गुण तुमचे, 20% संस्कृतीचे संस्कार आहेत. हे प्रत्येक आईने सावध व्हावं. मुलीच्या पाठीमागे तुम्ही नाही मग अन्य कोण राहील? तिला मार्गदर्शन करा, तिला सांगा. आणि आहेत ना मार्गदर्शक रस्त्यांवर लिहिलेलं असतं सावधान, पुढे गाव व शाळा आहे. अजून पुढे गेले सावधान, पुढे अरुंद पूल आहे. सावधान, अपघाती क्षेत्र आहे. आणि तरी बी चालवणारले जर कुत्र फाट टाकत होई आणि तरी इलेक्शन मग उभं राहावानी आऊस आणि तेच असा हात धरून फिरतात. त्यांना विचारा काय जर कुत्रान पाट टाक मग तू माघार लिहिली त्या आता तुला कुत्रा पाडी राहणार माणसे जिथं राहू देतील का? विठ्ठल हे आमचं बोलणं असं आहे. कथा ना कथा ते कथा कोणले उपटी जाईल. आता एकाने तर मला तारीख दिली तो म्हणे बाबा तुम्ही घरनाच डोरे कोंडोडाम घाल देणार. आता मनावर वय काहीच राहीना नाही. घरना कोणता बाहेरला कोणता आमले फक्त एकच माहिती आहे चला वळू गाई. आपला मालक कोण आहे गायींना कळावं आणि मालकाला कळावी आपली गाय कोण आहे. हा विषय बाबांचा आहे उद्याचा, मी आज बोलत नाही. फक्त संकेत म्हणून एक सांगतो. आपली एकच गाय जर गली मग सुटी गई अर्धी गली तिकडे पाठवायची आणि हाताना बी वाई राहणार तताना बी वाई राहणार. ती गावडीने एक दोतरवर कुठला सो काढायला होतात कोपर धरली पै राह आहे आपली गाय. आणि काठेवाडी लोकांच्या गायी 250 गायी, गुराखी पुढे चालणारा एक आणि मागे चालणारा एक. इकडनं केळी आपल्याकडे तिकडे खानदेशात मध्ये कोरून 6 इंचाचाच बांध आणि त्याच्यावरून 250 गायी चालणार आहेत काठेवाडी लोकांच्या. पण मजाल नाही महाराज, एकही गाय केळीच्या घडाला किंवा केळीच्या पानाला तोंड लावून जाईल. काय शिकाडेल रात्री त्या गायीसले? माणसाची भाषा जनावरांना सुद्धा कळते. त्यांनी कानात सांगितलेलं असतं त्यांच्या. हा देश आपला नाही, आपल्या देशात चारा पाण्याची सोय नाही, हे माणसं आपली नाहीत. तुम्ही किरकोळही चूक केली तुमच्यासहित आम्हाला मार खावा लागेल. तुम्ही अनुभव घ्या. एक बी काठेवाडीने गाय असं तोंड इकडे करत नाही, सरळ आपलं मसडं राव डोबडा रावत काही बी रावत नीट वडत बरं, नाही तर त्या बांधणाराच पायवर आपला पायटी देतेस. काय कारण असेल? कुत्रे का? नाही अहो दादा कुत्राच ना काय ना दिला का ना. विठ्ठल विठ्ठल हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुत्र्यांच्या बाबतीत फार मोठा इतिहास आहे. मी कुठेही गेलो कीर्तनाला, मागे अहमदाबादला रामकथा घेतली होती आम्ही गांधीनगरजवळ. 10 दिवसाची कथा असते गुजरातमध्ये. 9 दिवसपर्यंत एकही कुत्रं आलं नाही. बंदिस्त हॉलमध्ये वणीकर हॉलमध्ये रामकथा होती. मग आम्ही गायक वादक सगळे बोलायला लागलो. 9 रोज निभाई शेवटला दिवस होता. 9 रोज कुत्रे एक बिऊन नाही आपल्याकडे. 8 मिरीचाच उद्भव आपण. आणि 10 रोज कथा येईन दांगडो घुसना 10-12 कुत्रा एकटी घुसून घ्या. एकदम उन्हातून दांगडो घालायला लागत. मग ते गुजराती लोक त्यांच्या पद्धतीने म्हटलं त्यांना वाळू नका. आम्ही तथाही ना आता उन्हत नाही आमनासले सैन्य उई राय या आमनाच येत म्हणतो 8 येले दांगडो घालायला. त्या हत्ती ज्यावेळेस सर्कस आलेली अशा मालेगाव सारख्या शहरात तर ते लोक काय करतात, कॉलन्यांमध्ये हत्ती आणि एक माणूस पाठवतात. प्रचारही होतो सर्कस आलेली
आणि आपले लोक काय हत्ती आला म्हणून लहान लहान पोरांना घेतात, स्त्रियांना सांगतात गणपती बाप्पानं अवतार आहे, गणपती बाप्पा आहे, बाया नमस्कार करतात, पूजा करतात, लहान पोलं सोंडेला हात लावतात, पैसे देतात. तो हत्ती सोंडेने पैसे घेतो आणि वरती बसलेला तो माहूत त्याच्या हातात देतो. गुपचूप चालत. हत्तीला आराया मारताना ते केले का तुम्ही? आराया माराय ना बोलतो या या या, आराया मारेल आता बोटावर कोणी उभं दे या बाई या नान माय, कधी बोलेल ते का कुत्रं? हत्ती बोलतच नाही, सरळ चाललेला. आणि जवळ कुत्रा सुटणं होते ते कॉलनीमा 10-15, पण 1.5 फूट मागे हत्तीपासून. कारण त्यातले माहिती जर लात बठी गई तर डॉक्टर लिहिणार नाही. मागे 1.5 फूट अंतरावर असा गाजा वाजा, असा बुकेत, काही बुकेत तकी जायत तो दुसरा 4-5 येत त्या मागे उभी जाय. उपोषणले बटेलदार का या उठी जायत त्या गुचत विठाल 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 विठाल. आणि झालं काय माहितीये का, एक शहाणा माणूस तो विचारायला लागला त्या कुत्र्यांना, कर भाऊ या भाऊनं तुम्हाला काही दांगडो कधी म्हण काही म्हणे, याने तुमचं कधी नाव घेतलेलं, तुम्ही इथलं बडं भाऊ बनकी सुटी होणार बुवा, याने काही नुकसान वगैरे केलं म्हणून काहीच नाही. तुम्ही तिकडे सर्कसकडे गेलेला असताना याच ना हत्ती तुमले बुकेत खाताटे म्हणे नाही. मग तुमच्याविषयी काही वाकडं तिकडं बोललाय का म्हणे नाही. तुम्ही का बरं बुकी राहणार म्हणे, आपली कॉलनी मग यांना पाय पड राहणार लोक. मग ते बाकीचे म्हणे म्हणजे खरं दुःख आईचे म्हणे. जर विचार मोठे ठेवायचे असतील भुकणाराचकडे फक्त ध्यान देवाने. वंदन कोण करतय मानतय कोण त्यांच्या पुढे फक्त झुका. विठ्ठल ज्यांना तुमच्याविषयी चांगलं बोलायचंच नाही, तुम्ही सोन्याचे बनवून या, ते नाही बोलणार. ते काहीतरी वाकडच चावले. आता आम्ही वास्तुशांती केली होती त्या मागे, ते कोरोनामध्ये जोड्या 5-6 नातेवाईक बोलायले ना, त्यांना विचारून घेतलं बुवा आम्ही बिजार पडायलो होतो तुमले चाली काम ना आत ना, कारण आमले देखी गली असा मुस्काला आहे बाजूलो आहे, नुसतं वटावर बी देखी घेऊत आम्ही तरी असं तोंडे बांधत लोक. म्हटलं वास्तुशांती करायची याल का? आले जवळचे काही जोडप्यांसहित आले. आता आले मग आपले तर बोलणंच पुढे. म्हटलं 2 वर्षापूर्वीच बांधलं, पण कोरोनामुळे काय वास्तुशांतीचं थोडं थांबून गेलो. आता तुम्ही आले कसं काय वाटलं? मी माणूसले विचार राहील तो मला सांगे ना, पण त्यान पहिले त्यान करणे पाहिजे. आमले कसं पाहिजे आई रातनी कमाईचे म्हणताय रघुवीर केडकर मातलीचे काम कोणा तोंडे लक्षात तुम्ही. विठाल आमची पत्नी रडायची म्हणतो काय जाय ती बहीण असं बोलणी म्हणतो माले बोलणी मी आजी राहिनो तुला ज्ञान बागे तिसरी जागे कधी बुकी राहिली. अरे लोक असंच बोलतील, मुद्दाम डिवचतील. ठरवून काय बिघडवलं होतं तुकाराम महाराजांनी की गावातल्या लोकांनी म्हणावं तो तुक्या, बायांनी म्हणावं का मेल्यानं राख रांगोळी केली ग बाई संसाराची. काय कोणाचं काय बिघडवलं? उलट ज्या बाया बोलायच्या त्यांच्या सासऱ्यांच्या जमिनी तुकाराम महाराजांच्या पूर्वजांकडे अडकलेल्या विनामूल्य प्रामेसऱ्या फाडून परत ज्यांनी केल्या त्यानं राख रांगोळी केली. असेच बोलतील. कुणाकडे सांगाल? कुणाला सांगणं हे? भगवान कृष्णाकडे सुदामदेवजी गेले होते. काय सांगितलं का नाही? आणि कोण येत रे माझ्याकडे? एकतर मागणारे, मागणं मंजूर व्हावं म्हणून मानणारे, आणि हे दोघही गोष्टी चुकल्या तर मला मारणारे. या 3च प्रकारचे. आणि तुमच्या आपल्याकडे कोणते लोक येतात? का मानतात लोक? काही त्याचा शरीराशी विवाह झाल्यामुळे त्याला म्हणतात शरीराचं नातं. मग सक्का साला, चुलत साला, जेस साला, माम साला, 3 टका प्याक. आकड सासू, मावस सासू, जीस सासू, सख्खी सासू, फुई सासू, मानेल सासू. आता काही सांगितले का रे मला जवाई मानेल जे म्हणे म्हणतो भाग्यवाने भाऊ माले कसा कोणी भाऊ बी मानायला तयार नाही म्हणे महाराज तुम्हाला स्वभाव गंध आहे म्हणतो तेच तर नड राही ना तटी.
शरीराचं नातं मान देईल, रक्ताचं नातं मान नाही देणार पण कल्याण करेल. समजा एखादा मुलगा दारू पितोय पण त्याला समजलं आपली आत्या आली घरी लग्न आहे, कोणीतरी सांगितलं त्याच्या आईने आत्या पटेलचे तथा दाखला घर वय पाय पडी, आत्याचा पाय पडायला गेला, नमस्कार करतोय आत्याला. आत्याने लगेच आशीर्वाद द्यावा ना. आत्या काय म्हणते, भावाचा मुलगा आहे दारू पितोय, का रे कुत्रा तुला लाज वाटच का नीचले. म्हणा भाऊ विठ्ठल सारखा म्हणे भाऊजाई रुक्माई सारखी, तू नीच असा कसा पैदा जाय रे. रक्ताचं नातं आहे. आणि तो 125 किलो ना, आत्या चपल्या समज 26 किलो, पण अधिकार आणि नातं काहीच नाही बोलला, पाय पडून निघून गेला. तोच मुलगा त्याच्या सासूच्या समोर गेला तिकडच्या खोलीत. सासू म्हणे का त्याला, का रे कुत्रा दारू पियत, बोलेल का? का नाही बोलणार, तिला माहिती ना खोय भराई जाई. पोरले आपला बरोबरच रवाना कर देतील. आणि ते इंदुरीकर महाराज सांगतायत बा आता बायकोल नाही सासू असले जोडा म्हणे, त्याच नेक्याचे ऐकी. वाटलं असेल त्यांना काहीतरी तसं. आता विनाकारण घर घालणाऱ्या मंथरा जर असतील, मुलीला शिकवा, मार्गदर्शन करा. आई मुलीची गुरु आहे, पहिला गुरु, तिच्या पोटी जन्म घेतलेला आहे. आईचं ऐकणार नाही मग कुणाचं ऐकेल. पण दुसरा ना गरमा शानपणा करणारले मंथरा म्हणतच, आई बी ध्यान मारावं द्या. शूर्पणखा किंवा मंथरेच्या यादीत जाऊ नका. आणि साध्या ST मध्ये लिहिलेलं असतं, महाराज ड्रायव्हिंग करत असताना ड्रायव्हरशी बोलू नका, हँडल करते ना पोरगी तिचा संसार, आपत्ती येईल ना. मग पुरी बाहुबलकीला फोन लाई द्या, चला रे बडा गाडी मग चला तडे देखू दे केकले वाकाड रे बाबल्या. मग ते आपत्ती आली तर विनाकारण ढवळा ढवळ करू नका. तुम्ही आई आहात, गुरु आहात तिच्यात 80% गुण तुमचे, 20% संस्कृतीचे संस्कार आहेत. हे प्रत्येक आईने सावध व्हावं. मुलीच्या पाठीमागे तुम्ही नाही मग अन्य कोण राहील. तिला मार्गदर्शन करा, तिला सांगा. आणि आहेत ना मार्गदर्शक रस्त्यांवर लिहिलेलं असतं, सावधान, पुढे गाव व शाळा आहे. अजून पुढे गेले, सावधान, पुढे अरुंद पूल आहे. सावधान, अपघाती क्षेत्र आहे. आणि तरी बी चालवणारले जर कुत्र फाट टाकत होई, आणि तरी इलेक्शन मग उभं राहावाने हाऊस, आणि तेच असा हात धरून फिरतात. त्यांना विचारा काय जर कुत्रान पाटा ग, मग तू माघार लिहिली ते आता तुला कुत्रा पाडी राहणार, माणसे जिथं राहू देतील का. विठ्ठल हे आमचं बोलणं असं आहे. कथा ना कथा ते कथा कोणले उपटी जाई. आता एकाने तर मला तारीख दिली, तो म्हणे बाबा तुम्ही घरनाच डोरे कोंडोडाम घाल देणार. आता मनावर वय काहीच राही ना, आणि घरना कोणता बाहेरला कोणता, आमले फक्त एकच माहिती आहे, चला वळू गाई. आपला मालक कोण आहे गायींना कळावं, आणि मालकाला कळावी आपली गाय कोण आहे. हा विषय बाबांचा आहे उद्याचा, मी आज बोलत नाही. फक्त संकेत म्हणून एक सांगतो, आपली एकच गाय जर गली मग सुटी गई, अर्धी गली तिकडे पाठवायची, आणि हाताना बी वाईर आहे ना, तताना बी वाईर आहे ना. ती गावडीने एक दोतरवर कुठलाही सोकाळायला होतात, कोपर धरली नाही, पैर आहे आपली गाय. आणि काठेवाडी लोकांच्या गाई 250 गाई, गुराखी पुढे चालणारा एक आणि मागे चालणारा एक. इकडनं केळी आपल्याकडे तिकडे खानदेशात मध्ये कोरून 6 इंचाचाच बांध, आणि त्याच्यावरून 250 गाई चालणार आहेत काठेवाडी लोकांच्या. पण मजाल नाही महाराज, एकही गाय केळीच्या घडाला किंवा केळीच्या पानाला तोंड लावून जाईल. काय शिकाडेल रात्री त्या गाईशी. माणसाची भाषा जनावरांना सुद्धा कळते.
त्यांनी कानात सांगितलेलं असतं त्यांच्या, हा देश आपला नाही, आपल्या देशात चारा पाण्याची सोय नाही, हे माणसं आपली नाहीत, तुम्ही किरकोळही चूक केली तुमच्यासहित आम्हाला मार खावा लागेल, तुम्ही अनुभव घ्या. एक बी काठेवाडीने गाय असं तोंड इकडे करत नाही, सरळ आपलं मसडं राव, डोबडा रावत, काही बी रावत, नीट वडत बरं, नाही तर त्या बांधणाराच पायवर आपला पायटी देतेस. काय कारण असेल, कुत्रे का नाही नाही, दादा कुत्राच ना काय ना दिला का ना, विठाल विठाल